नो व्हेकल डेच्या दिवशी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या वाहन ताफ्यासह शक्ती प्रदर्शन केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे। इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केलं आहे। त्याला प्रतिसाद म्हणून अनेक सरकारी कार्यालयांमध्ये नो व्हेकल डे उपक्रम राबवला जात आहे। सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतही दर सोमवारी अधिकारी आणि कर्मचारी सायकल, ई बाईक किंवा पायी कार्यालयात येत इंधन बचतीचा संदेश देत आहेत। मात्र याच नो व्हेकल डेच्या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या वाहन ताफ्यासह शक्ती प्रदर्शन केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे। यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। एकीकडे इंधन बचतीचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे शेकडो वाहनांचा ताफा रस्त्यावर उतरल्यानं पंतप्रधानांच्या आवाहनाशी ही कृती विसंगत असल्याची टीका काही नागरिकांकडून केली जात आहे। विशेष म्हणजे हा कार्यक्रम सोमवारी म्हणजेच नो व्हेकल डेच्या दिवशीच झाल्यानं चर्चेला अधिक रंग चढला आहे। राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी मोठ्या वाहन ताफ्यांची परंपरा जुनी असली तरी पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही आदर्श घालून देण्याची गरज असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत। त्यामुळं एकीकडे इंधन बचतीचं आवाहन आणि दुसरीकडे वाहनांचा मोठा ताफा या विरोधाभासाची चर्चा सध्या शहरात रंगली आहे।